कोण सांगेल का? क्लेशेच्या अवस्थापर्यंत आलं, उदार अवस्थेपर्यंत झालं आपले. तर आपण समाधीपाद पूर्ण करून साधनपादाला सुरुवात केली होती आणि साधनपादातील सुरुवातीला साधन सांगितलं गेलं आणि ते साधन सांगितलं कोणासाठी? तर ज्यांचं चंचल चित्त आहे अशांसाठी मध्यम मार्ग सांगितला. उत्तम अधिकाऱ्यानंतर मध्यम अधिकाऱ्यासाठी साधना सांगितली आणि त्या साधनेचं नाव आहे क्रियायोग. क्रियायोग सांगितला आणि त्या क्रियायोगामध्ये 3 गोष्टींचा अंतर्भाव होतो. कोणकोणते? तप, स्वाध्याय आणि या तिन्हींना म्हणतात क्रियायोग. तर आपण तो क्रियायोग पाहिला. मग तदनंतर त्या क्रियायोगाचं फलही सांगितलं. समाधी भावनार्थ क्लेश तनु करणार्थश्च तनु करणे हे सांगितलं. त्यानंतर मग क्लेश किती आहेत असा प्रश्न आला. क्लेश किती आहेत असा प्रश्न आला समोर. मग त्यानंतर महर्षी पतंजली सांगतात 5 क्लेश आहेत. अविद्या, अस्मिता, रागद्वेष, 5 क्लेश आहेत असं सांगितलं. 5 क्लेशांची नावं सांगितली. भाष्यकारांनी याबाबत विषय सांगितला. तदनंतर 4थ्या सूत्रामध्ये त्या अविद्या क्षेत्रमुत्तरेषाम म्हणजे अविद्या म्हणजे मिथ्या ज्ञानाच्या उत्पत्ती भूमी कारण आहे. पूर्वसूत्रात सांगितलेल्या अविद्या शब्दापुढे जे अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश आहेत त्या 4 क्लेशांच्या अवस्था कशा असतात? प्रसुप्त, तनु, विच्छिन्न. ते आपण 4 अवस्था काय आहेत हेही पाहिलं. प्रसुप्त अवस्था काय आहे, तनु अवस्था काय आहे, विच्छिन्न अवस्था काय आहे आणि उदार अवस्था काय आहे पाहिलं. आणि ही एक अवस्था काय? दग्ध बीज म्हणजे बीजच नाही अशी दग्ध अवस्थाच नाही, वासनाच नाही म्हणजे संस्कारच नाहीत असे संस्कार रहितपणा म्हणजेच निर्बीज समाधी होय अशी एक अवस्था असते. परंतु ती अवस्था नाही म्हणजे बाकीच्या या 4 अवस्थेमध्येच क्लेशाचं स्वरूप असतं असं सांगितलं गेलेलं होतं. आपण तिथपर्यंत आलो होतो, बरोबर आहे ना? मग आपण सांगितलं 5 क्लेश सांगितलं. अगोदर काय सांगितलं? अगोदर क्रियायोग सांगितला. क्रियायोगामुळे काय होतं? क्लेशांचं तनुकरण होतं. मग क्लेश काय आहेत? 5 क्लेश सांगितले. मग 5 क्लेश सांगितल्यानंतर त्या क्लेशांच्या अवस्था सांगितल्या गेल्या. त्या क्लेशांच्या अवस्था सांगितल्या गेल्याच्या नंतर पुन्हा काय सांगितलं गेलं? मग ते क्लेश सांगा परत. क्लेश 5 सांगावे लागतील का नाही? अवस्था सांगितल्या. मग आता पुढील सूत्रामध्ये क्लेश सांगणार आहेत एक एक क्रमाने. जसं आपण वृत्ती सांगितली होती बघा दीपालीताई. प्रमाण वृत्ती, वृत्ती, विकल्प वृत्ती, निद्रा आणि स्मृती सांगितली होती. आता 5 क्लेश सांगितले. आता या 5 क्लेशाच्या अवस्था सांगितल्या. आता हे 5 क्लेशाचं वर्णन करत आहे. ठीक आहे. 5वं सूत्र पाहायचंय सर्वांनी. अविद्येचं स्वरूप काय आहे हे 5व्या सूत्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे. आणि आपण अविद्या हा विषय कुठे शिकलो होतो? कुठे आला होता का? बौद्ध दर्शनामध्ये सांगितलं. बौद्ध दर्शनामध्ये, योग दर्शनात नाही. योग दर्शनामध्ये सांगितलं, पण बौद्ध दर्शनामध्ये सुद्धा याचं सविस्तर सांगितलं होतं तुम्ही. आपण तत्वज्ञान विषयामध्ये प्रथम सत्रामध्ये 9ही दर्शनामधील विद्या पाहिली होती की हो? बौद्धांची विद्या कशी आहे, जैनामध्ये विद्या काय आहे, वेदांतात विद्या कशी आहे आणि योगात विद्या काय आहे, यासाठी हा टॉपिक आपण घेतला होता. हे सांगायचं होतं मला, बरं का? ठीक आहे, पुढे जाऊयात. मग आता महर्षी पतंजली अविद्येचं स्वरूप सांगतात, अज्ञानाचं स्वरूप सांगतात. काय आहे? अनित्या अशुची दुःखान आत्मसो नित्य शुची सुखात्मख्यातिरविद्या. अविद्या म्हणजे काय आहे? अविद्येची व्याख्या कशी केली? तर अनित्या अनित्य असणाऱ्या गोष्टी, अशुची असणाऱ्या गोष्टी, दुःख असणाऱ्या गोष्टी आणि अनात्म असणाऱ्या गोष्टींनाच काय वाटायला लागतं? नित्य. म्हणजे कोणाशी जोड करायची? अनित्याशी जोड नित्याची लावायची. अनित्य गोष्टीमध्ये नित्यतेचा अनुभव होतो. परत अशुची घाण वस्तूमध्ये शुद्धतेचा काय होतो? भास होतो. लय सुंदर आहे वाटतं, बरोबर आहे. घाण लपवण्याला घाण लपवायचं आणि त्याला आपण स्वच्छता म्हणायची. म्हणजे घाणीला
स्वच्छ म्हणणं, अनित्याला नित्य मानणं, घाणीला स्वच्छ मानणं, अशुची अपवित्रते गोष्टीमध्ये पवित्रतेची जाणीव होणे, आणि ज्या गोष्टीत दुःख आहे त्याच गोष्टीत सुख शोधणे. इथलं सांगतोय, तुमचं सांगत नाही. प्रवीण सर आलेत आमचे, समोर बसलेत आता. दररोज क्लासला येत होते ना, आज इथं आलेत लातूरला. हा, म्हणून सांगत होतो. तर अनित्य गोष्टीमध्ये नित्यतेची जाणीव होणे. अशुची, अशुची म्हणजे, अशुची शब्दाचा अर्थ कोण सांगेल? अशुची, शुची म्हणजे सर शुद्ध, आणि अशुची म्हणजे अशुद्ध. अपवित्र. अपवित्रतेमध्ये मग ह्याची जाणीव होते, पवित्रतेची जाणीव होते. बरोबर आहे. त्यानंतर दुःख, दुःखाच्या ठिकाणी सुख वाटायला लागतं, आणि अनात्म पदार्थाच्या ठिकाणी हाच आत्मा आहे असं वाटायला लागतं. याचंच नाव काय आहे? अविद्या. सरळ सोपी ज्ञान येड कुणाला म्हणायचं? ज्याला अनित्य गोष्टीमध्ये नित्यता वाटायला लागते, अशुचीमध्ये अपवित्र गोष्टीमध्ये पवित्रता वाटायला लागते, दुःख असणाऱ्या गोष्टीमध्ये सुखाचा शोध घ्यायला लागतो, आणि अनात्म गोष्टीमध्ये आत्मतत्व आहे असं वाटायला लागतं. हेच अविद्येचं लक्षण महर्षी पतंजली सांगतात. ठीक आहे, कळालं? पुढे जाऊयात आपण. अविद्येचं स्वरूप कळालं सर्वांना. आता इथे प्रश्न येतो पंचक्लेश. आपल्याला प्रश्न काय येणार आहे? पंचक्लेश. तर 5 क्लेश आपल्याला वर्णन दीर्घपणे करता येईल आपल्याला, तरी आपण भाष्यकारांचं भाष्य वाचणार आहोत. भाष्य म्हणजे संस्कृत वाचायचं नाही, अर्थ वाचायचा आहे त्याचा. अनित्य पदार्थामध्ये नित्य पदार्थाचे ज्ञान अविद्या आहे. जसे पृथ्वी नित्य आहे, चंद्र ताऱ्यासहित द्युलोक नित्य देवगण आहेत असे मानणे. त्याच प्रकारे अशुद्ध अतिघृणित शरीरात शुद्धतेचं ज्ञान होणे हे म्हटलेलं आहे. कारण शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीसी थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. तुकोबराय म्हणतात, शरीरा एवढं काहीच नाही घाण. शरीराला दिवस रात्र चोळायला लागतो, दिसायचा प्रयत्न करतो, सुंदर दिसतो वाटायला लागतं. हमे तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने. काय आहे? काय आहे? सुरकुत्या पडतात, दुर्गंध येते. मदालसा माहिती आहेत? मदालसांनी अंगाई गाळली मुलाबाबत. हा देह अमंगळ, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कृमिकीटकाचा संधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. मदालसा आई होती एक, बरं का, जे ब्रह्मज्ञान सांगत होती. कशाला? पाळण्यामध्ये लेकराला झोपवत असताना. आताच्या आई निंबोनीच्या झाडा मागे. निंबोनीच्या झाडामागे झोपलेलं कशाला? कडूच होणार आहे ना. आई आता झोका कुठे देते? निंबोनीच्या झाडाला. बरोबर आहे. परंतु मदालसा नावाची आई अशी झाली, ते सांगत होते मुलाला. कधी आपण म्हणतो एवढ्या लवकर परमार्थाची गरज नाही, एवढ्या लवकर परमार्थाची गरज नाही, एवढ्या लवकर बरं का अध्यात्म करण्याची गरज नाही. अध्यात्म कधी गरज आहे? जीवन खत्म हुआ तो जीने का ढंग आया, जब शम्मा बुझ गई तो महफिल में रंगाया. दात पडल्यानंतर, सुरकुत्या पडल्यानंतर, डोळ्याला अंधारी आल्यानंतर, कानाला एक ऐकू येत नाही, केस पिकले की पुन्हा मंदिराकडे जावं असं वाटतं लोकांना. अध्यात्म तवा सांगावं, परंतु तसं नाही. तर भारतीय संस्कृतीमध्ये असे काही झालेले आहेत. म्हणजे अपवित्रतेचं मी काय सांगत होतो? प्रमाण देतो. हे शरीर अमंगळच आहे, कारण जन्मच्याच अमंगळतेतून झालेला आहे. आणि जे अमंगळतेतून जन्म झालेला आहे त्यात मंगलपणा कसा येईल, शुद्धता कशी येईल? मग शुद्धता फार काळ टिकतच नाही, त्याच्यामध्ये प्रयत्न करावा लागतो वारंवार. पूर्ण शरीरामध्ये पहा कुठून कुठून काय काय येतं. अष्टचक्रा नवद्वारा, 9 द्वारा आहेत या शरीराला. काय आहेत? इस बंगले को 10 दरवाजा, पवन का खंबा. कबीर महाराज म्हणतात हे बंगला आहे, आणि या बंगल्याला एक हवेचा खांब आहे मध्यभागी, त्याचं नाव आहे सुषुम्ना. आणि याला 9 द्वार आहेत. नवाठाई फाटून गेली, ही घोंगडी आहे हे शरीर म्हणजे, आणि 9 ठिकाणी फाटलेलं आहे. 9 छिद्र आहेत या शरीराला, आणि 9 ही छिद्रा मार्फत काय येतं संध्याताई? घाणच येते, घाणच येते. आणि त्या घाणीला स्वच्छ करता करता आयुष्य जातं, आणि तरी सुद्धा ह्याला वाटतं मी स्वच्छ आहे. काय करावं लागेल? म्हणून शरीर हे घाणच आहे, बरं का. म्हणून साधू संत सांगितलेत, हा देह अमंगळ, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातलेले कृमी कीटकाचा सांधा. असं असणार शरीरामध्ये आपण
नैश्वर हुडकायला लागतो, हेच अज्ञानाचं लक्षण आहे असं पतंजली सांगतात बरं का. पतंजली सांगतात काय, अतिघृणित अशुद्ध असणाऱ्या शरीरामध्येच आपल्याला शुद्धता आहे असं वाटायला लागतं. पुढे सांगतात स्थाना म्हणजे उदरस्थानामुळे, उपादानामुळे, रजवीर्यामुळे, उपष्टंभा रसरुक्त इत्यादीचा आश्रय असल्यामुळे, निस्यंद म्हणजे मल मूत्र स्वेद मुळे व निग्धना म्हणजे मृत्यूमुळे व शुद्धीची अपेक्षा ठेवण्यामुळे विद्वान शरीराला अशुद्ध मानतात. शरीराला अशुद्ध कोण मानतात? विद्वान. आणि त्याला स्वच्छ करायला जातात ते आता अविद्वान असतील किंवा अविद्येत असणारे किंवा मूर्ख असतात. जे शरीराला स्वच्छ मानायला लागतात आणि ह्याच स्वच्छतेमध्ये जे धन्यता मानतात बरं का, त्याला अज्ञानाचं लक्षण असं पतंजली सांगतात. म्हणून या प्रकारे अशुद्ध शरीरात शुद्ध ज्ञान पाहिले जाते अज्ञानामुळे. अशुद्ध शरीरामध्ये शुद्धतेचं ज्ञान कशामुळे होतं? अज्ञानामुळे होतं. अज्ञानामुळे, अविद्येमुळे. हे अज्ञानाचं लक्षण आहे. लिहायला दीर्घ लिहिता येईल हो तुम्हाला. दीर्घ उत्तर लिहा. अनित्य, अनित्यामध्ये नित्य. काय आहे नित्य गोष्ट? आपण बौद्ध दर्शन पाहिलंय. काहीतरी नित्य आहे का गोष्ट? नाही, क्षणभंगुर आहे सगळं. सगळं क्षणभंगुर आहे. सर्वम क्षणिकम, सर्व अनित्य आहे. आपण बौद्ध दर्शनात पाहिलं. कारण आपण बालपणी होतो ते आज आहेत का सांगा? नाहीये. काल होतो ते आज नाही. आपण कालचे आज नाही, आजचे उद्या नाही, उद्याचे परवा नाही. म्हणजे आपण काय आहोत? अनित्य आहेत. मग आपणच अनित्य आहोत का? आपलं गाव आहे का सांगा? पूर्वीचं घर आहे का? आता लोक म्हणतात पहिल्याच्या वाणी माणसं राहिले नाहीत. अहो कुणीच राहिलं नाही ना. चला कशाला म्हणतात? तुम्ही राहिलात का पहिल्याचे? म्हणतात का नाही? मया राहिलं नाही पहिल्याच्या वाणी, लोकांना लई मया होत्या अगोदरच्या, असं आमच्याकडचे म्हणतात. तुमच्याकडचे म्हणत असतील सगळे. किंवा काही जण म्हणतात आमच्याकडच्या लोकांना मया नाही. आता तुमकडल्या लोकांना मया आहे. सगळेच व्यवहारी झाले. प्रत्येक जण म्हणतात बरोबर आहे. म्हणून हे जग अनित्य आहे आणि अनित्यतेला आपण नित्य मानायला लागतो. एक बघा भावगीत आहे पायी, मैथिली ठाकूर खूप सुंदर गातात. ये माया तेरी बहुत कठीण है राम. दीपाली त्यांना कदाचित माहित असेल, ऐकलं असेल तर. तर त्यांनी म्हणा रक्त मांस हड्डी के चाम ढेर पर मडा हुआ है चाम, देख ऐसी की सुंदरता हो जाती नींद हराम. आणि त्याच सुंदरतेमुळं बाबा बाबा जीव गेला, चैन लुटा, असं काय झोप येत नाही म्हणे, अशा सुंदरतेला बघतात. पण संत सांगतात ते सुंदरता नाहीये, मांस रक्त आहे ते, आणि फक्त वरी चमडी लावलेली आहे, मधून सगळी घाणच आहे. आलं लक्षात? त्यामुळं अनित्याला नित्य मानणे, अशुचीला शुची मानणे. परत तिसरं काय आलं? अनित्या अशुची. दुःखा, आता दुःख आपल्याला सुख वाटतं. आता कशा कशात सुख वाटतं हे शोधा. बौद्ध दर्शन पाहिलंय बघा. बौद्ध दर्शन ज्यांना कळाले सर्व आर्य सत्य काय आहे, सत्य काय आहे तिथे? दुःख. दुःख. पहिला आर्य सत्य काय आहे? दुःख. सत्य काय आहे? दुःखच सत्य आहे. आपल्याला सुख थोडा वेळ वाटतं. मग सुख हे क्षणिक आहे, सुख खोटच आहे. पण आपल्याला त्या खोट्याच्या शोधामध्ये आपण त्या दुःखाला विसरून जातो, आणि खरं दुःखच आहे. दुःखावरती सुखाचा भास आहे असं म्हणणं आहे. मग आपण कशामध्ये? पैसा कमवण्यामध्ये आपल्याला काय वाटतं? सुख वाटतं. अरे शरीर घालवणं ना बिचाऱ्या. 60 वर्ष घालवले, आता काय राहिलं? आता खाणार आहे का, पिणार आहे, काय करणार आहे आता? घर बांधलं 2 कोटीचं, बाहेरच राहतो. मी पूर्वी बोललोय, बहुतेक काय विस्ताराने बोलायला नकोय. घर बांधलं, राहतो बाहेर, येतो रात्री, आणि ह्याला म्हणतो सुख पडतं. काय सुख पडलं त्याला? काहीच नाही. अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट दुःखाचीच आहे. कारण दुःख बांधवडी आहे हा संसार, किंवा संसार दुःख मुळं. संसारिक गोष्टी कोणत्याही दुःखातूनच तयार झालेल्या असल्या कारणाने त्यातून दुःखच प्राप्त होतं, सुखही प्राप्त होतच नसतं. म्हणून संत महात्मे योगी सुख संसारामध्ये शोधत नाही, सुखही अध्यात्मामध्ये शोधतात. म्हणून ते खरी सुखी होतात. नाहीतर बाकी एकमेकाकडे बोट दाखवतात. काय? निर्धन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा कोभारी. परत आधी झाले आपलं. धनवान कहे सुख राजा कोभारी,
राजा कहे चक्रवर्ती सुखी, चक्रवर्ती कहे सुख इंद्र को भारी, इंद्र कहे श्री राम सुखी, श्री राम कहे सुख संत को भारी, संत कहे संतोष में सुख है, संतोष बिना सब दुनिया भिकारी, म्हणून संतोषादनुत्तम हा सुख लाभ हा. हे परत हे परत भावगीत परत म्हणणार आहे मी. कधी? शौच संतोष त्या प्रकरणामध्ये म्हणावं लागणार आहे. तुम्ही पण लिहा असंच बरं का. हे लिहा परत बरं का. प्रत्येक जणाला वाटतं आम्ही गरीब आहे म्हणून दुःखी आहेत. श्रीमंताला विचारा, ते म्हणतात मी पण दुःखी आहे. व्यवहारात बघा कोण सुखी आहे बघा. आठ्या गाठ्या नाकावर गुढ्या घालूनच सांगते दुःखच आहे. कशाला करतात कोणाला माहितीये. आणि एक फकीर एक असतो. एक उदाहरण आणखी एक सांगतो, आणखी एक गोष्ट सांगतो. वनगाला विषय म्हणून सांगतो. कीर्तनकार आहे मी मूळचा. कीर्तनकार माझ्यातला बसत नाही. दृष्टांत सांगितल्याशिवाय भागत नाही माझं बरं का. आता सांगतो. एक असा आता कोणता राजा असणार, सिकंदर होता म्हणे कदाचित, की तो जग जिंकायला निघाला होता. काय जिंकाय निघाला होता? जग जिंकाय निघाला होता. काय त्याच्या आपण म्हणतो राजा बोले दळ हाले. तर राजा बरोबर असं विश्व चालू होतं. घोडदळ, पायदळ, काय काय दळ असतं ते सगळं बरोबर. अंबारी मध्ये बसून चालला होता राजा. आताची फोर व्हीलर भारी. आता अंबारी म्हणल्यावर तुम्हाला गरिबी वाटेल. ते काय आहे घोड्यावर बसून जाणं, हत्तीवर बघा भारी. परंतु आताचे जे ऐश्वर्य असेल सगळ्यात मोठी कार कोणती असेल ते म्हणजे अंबारीमध्ये असणं. असा जात होता राजा. पुढे गाड्या मागे गाड्या मंत्र्याच्या असतात तसं जात होतं. त्याला एक भिकारी होता म्हणे. एक भिकारी फकीर होता. आणि तो विचारला म्हणे हे कोण आहे. तर सैनिकांनी सांगितलं म्हणे अरे हे सिकंदर राजा आहे. याने अख्खं विश्व जिंकलं आणि आता कुठं निघालेत म्हणे. तर आता हे भारताला जिंकायसाठी निघालेत म्हणे. हे भारताला जिंकाय चाललेत म्हणे. भारताला जिंकाय चाललेत. अरे अरे मग श्रीमंत आहेत वाटतं खूप. हो हो खूप श्रीमंत आहेत, बादशाह आहेत म्हणे. मग ते काय म्हणले थांबा थोडं राजाला बोलायचंय म्हणले, मला द्यायचंय काहीतरी राजाला. तर 1 रुपया घेतला होता म्हणजे त्या काळातला काय 1 रुपया जसा असेल तो आताचा. मग ते राजाला म्हणले राजेसाहेब या थोडस तुम्हाला मला काहीतरी द्यायचंय. तर ते काय द्यायचे तर 1 रुपया काढला म्हणे. घ्या आपण भिकाऱ्याला देतो ना तसं देत होते म्हणे. ते म्हणले तू कुणाला देतोयस म्हणे. हे राजा आहे म्हणे, आम्ही शहनशाह. काय आहे? शहनशाह आहे म्हणले. म्हण तर म्हणले नाही नाही तू भिकारी आहे म्हणे, मी शहनशाह आहे म्हणे. तो भिकारी म्हणायला लागला मी राजा आहे तू भिकारी आहे. म्हणजे कस काय तर ते थोडक्यात सांगतो वेळ लागू नये. तर तो भिकारी म्हणला फकीर बरं का, जिसको कोई नहीं चाह वही शहनशाह. बरं का झालेले आहे. तो राजा असतो. ज्यांच्या इच्छा असतात ते भिकारीच असतात बरं का. आज कोण्या गोष्टीसाठी भिकारी असतात, उद्या कोण्या गोष्टीसाठी असतात. आज नोकरीसाठी असतात, उद्या पॅकेजसाठी असतात. ते मिळाल्यानंतर पुन्हा घरासाठी भिकारी असतात, मागतातच. घर झाले पुन्हा बायको मागतात, बायको मिळाले पुन्हा लेकरं मागतात, लेकरं मिळाले पुन्हा निरोगीपणा मागतात. अहो भिकारीच आहे ना मनुष्य. आलं लक्षात. मग राजा नाहीयेत. मग ज्यांना इच्छाच रहित झालेल्या आहेत त्याला म्हणायचं यत्र कामावसियत्व. ज्यांच्याकडे कामनाच राहिलेली नाही तो खरा श्रीमंत आहे. चला विषय काय सांगायचं होतं. म्हणून या कुण्याच गोष्टीपासून दुःखात सुखाची कल्पना करतात. म्हणून हे सुद्धा अज्ञानच आहे असं पतंजली सांगतात. अनित्या, अशुची, दुःखा आणि आहे तिसरं चौथं अनात्म. म्हणजे आत्मा आणि अनात्मा कळेल. ठीक आहे सांगतो. आत्मा म्हणजे चैतन्य जीव असणार. मग आपण स्वतःला आत्मा समजतो, स्वतःला मी समजतो. कुठे समजतो मी? कुणाला माहितीये मी म्हणजे मी म्हणत नाही तुम्हाला, तुमचा मी. प्रत्येकाला आपण कोण आहोत वाटतं हे कळतं का नाही. आपण कशामध्ये कल्पना करतो? शरीरामध्ये मी. शरीर हे आत्मा नाहीये परंतु त्यामध्ये मीची कल्पना करतो. परत ह्या मीचे जे संबंधित आहेत त्याला माझे म्हणतो आपण. अनात्मालाच आपण माझं म्हणतो. त्यानंतर अनात्मा आणखी काय आहे. मग शेवटी आपण कुठपर्यंत जातो? माझं मन, मनापर्यंत जातो. मन म्हणजे मी. अनात्मा आहे. मन काय आत्मा आहे का? होय आत्मा आहे का? म्हणजे आत्मा मन आहे का? करण आहे ना ते. बाह्यकरण, अंतःकरण. आणखी आपण कुठेपर्यंत जातो? बुद्धी म्हणजे मी, तेही नाही. अहंकार म्हणजे मी, चित्त म्हणजे मी नाही. मग आपल्याला मी माहितीये का? नाही. म्हणजे आपण मीची कल्पना
म्हणजे आत्मकल्पना अनात्मामध्ये करतो. कळालं ना? आत्मा आपण कशामध्ये समजतो? अनात्म पदार्थामध्ये आपण अनात्मामध्ये करतो. याचंच नाव अविद्या आहे. ठीक आहे, सूत्र कळालेलं आहे. अनित्या अशुची दुःख अनात्मसो नित्यशुची सुखात्मख्यातीर अविद्या, असं अशुद्ध आहे. पहिलं अभ्यास भाष्य पाहत होतो आपण. चंद्रमेच्या नवीन कलेप्रमाणे मनोरम ही कन्या मधु व अमृत अवयवांनी बनल्यासारखी, चंद्रातून बाहेर आल्यासारखी वाटते. नीलकमळाच्या पाकळ्याप्रमाणे मोठ्या डोळ्यांची श्रंगार रसविलासाने युक्त असलेल्या दृष्टीने जणू प्राणी जगताला तृप्त करीत आहे. या प्रकारे कोणत्या पवित्र शरीराचा कोणत्या मधुर अमृत चंद्राबरोबर संबंध आहे? या प्रकारे अशुद्ध शरीरात शुद्धीचे विरुद्ध ज्ञान होते. याच प्रकारे त्याच्याद्वारे अपुण्यात पुण्याचे ज्ञान होते. अनर्थामध्ये अर्थाचे ज्ञान समजले जाते. तसेच दुःखात सुखाचे ज्ञान परिणाम ताप संस्कार दुःख त्याद्वारे सांगितले जाईल. त्यात सुख ज्ञान अविद्य आहे. याच प्रकारे अनात्म्यामध्ये आत्मख्याती अर्थात बाह्योपकरण म्हणजे चेतन काय आहे? अनात्म्यामध्ये इथं काय सांगितलंय? बंधू बांधव पशु म्हणजे आपले नातेवाईक यांच्यामध्ये आत्मकल्पना आपण करतो. अचेतन म्हणजे भूमी धन संपत्ती इत्यादी भोगाचा आधार शरीराला पुरुषाचे उपकरण मनाला जे आपल्या आत्मा नाही तर त्यांना आत्मा मानणे ही अविद्या आहे. तसेच या विषयामध्ये म्हटले गेले आहे की पुत्र मित्र पशु इत्यादी व्यक्त धन संपत्ती भूमी इत्यादी अव्यक्त पदार्थांना आपले स्वरूप मानून त्यांच्या संपन्नतेत आपली संपन्नता मानून प्रसन्न होते व त्यांच्या विपन्नतेत आपली विपन्नता मानून शोक करते. अशी प्रत्येक व्यक्ती अज्ञानी असते. आपण आताच सांगितलं एवढं, देशाला आता डीप मध्ये सांगायचंय. मी आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगितलं होतं. बरोबर आहे ना? घरदार हे तर श्रीमंत मानणं बरोबर आहे. तर ते सांगितलं. धन दौलत ऐशाराम ह्या गोष्टीमध्ये समृद्ध मानतो श्रीमंत, आणि हे नाही मिळालं की आपण दरिद्री मानतो, आणि हेच अज्ञानाचं लक्षण आहे. हे सांगितलं आहे भाष्यकारांनी. पुढे सांगतात या क्लेश संतान व फळासहित कर्माशयाच्या 4 भागात राहणारी ही अविद्या मूळ आहे. 4 भागात राहणारी ही अविद्या मूळ आहे. अविद्येचं मूळ ही म्हणजे क्लेशांचं मूळ ही अविद्याच आहे, आणि या अविद्यामुळे आणखी बाकीचे क्लेश निर्माण होणार आहेत. अमित्र अघोषपदाप्रमाणे या विद्येची सत्ता जाणली पाहिजे. अमित्रचा अर्थ न मित्र आहे, न मित्राला अभाव आहे, तर शत्रू आहे. याप्रमाणे अघोषपदचा अर्थ गोषपदाचा अभाव नाही, न गोषपद मात्र आहे, तर त्या दोन्हीपेक्षा भिन्न देशस्थान आहे. अविद्या ही याच प्रकारे प्रमाण नाही, प्रमाणाचा अभाव नाही, तर विद्या विरुद्ध ज्ञानांतरण आहे. आपण भाष्य उगाच वाचलं, काही गरज नव्हती. भाष्य वाचण्याची गरज नव्हती. विषय एवढे लक्षात ठेवा. काय? अनित्याला नित्य समजणे. अज्ञानाचं लक्षण काय? अनित्याला नित्य समजणे. मग उदाहरण द्यायचे त्याची. परत दुसरं काय आहे? अशुचीला शुची समजणे. मग अशुची काय आणि त्याला कुठे शुची समजतो हे सांगायचं. आणि त्या अशुची परत काय आहे? दुःख. दुःखामध्ये सुखाची अनुभूती. तिसरं झालं. आणि चौथं अनात्मसु. अनात्मामध्ये आत्माची अनुभूती होणे, म्हणजे जड असणाऱ्या गोष्टीमध्ये चेतनतेचा भास होणे, हे सुद्धा ज्ञानाचं लक्षण आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे 4च गोष्टी आहेत. कशाच्या? अविद्येच्या लक्षण आहेत. आता हे अविद्या काय आहे? क्लेश आहे. क्लेश किती आहेत? 5 प्रकारचे. 5 क्लेशापैकी पहिला क्लेश आहे. क्लेश म्हणजे दुःख बरं का. क्लेश म्हणजे दुःख. आपल्याला रोज दिवस रात्र दुःख होतं बरं का. होते ना? दिवस रात्र दुःख होते. दुःख म्हणजे दुःखाचे प्रकार सांगितले. दुःख दिवस रात्र होतं आपल्याला. कशाने पण दुःख होतं. काय सांगावं, कारणच काही नसतं. कशापायी पण दुःख होतं आपल्याला. तर ते दुःखाचं पहिलं कारण अविद्या आहे. आणि ह्या अविद्येमधून अनेक दुःख निर्माण होतात. तर पहिलं कारण अविद्या, आणि हे अविद्या दुःखाचं कारण आहे. दुसरं दुःखच नाही, आणि दुसरं दुःख घालवण्याची गरज नाही. अविद्या घालवली की सगळंच गेलं. अविद्या गेली सगळंच गेलं. ठीक आहे. आपण पुढे पाहूयात. मग दुसरा क्लेश काय आहे? दुसरा क्लेश काय आहे? अस्मिता. अस्मिता. आता अस्मिता शब्दामधील पदाचं विग्रह करा बरं. थोडस विग्रह करून सांगा या पदांचा. अस्मिता याचा विग्रह करा, फोड करा शब्दाची.
अस्मि अतः. हा, अस्मी. अस्मीचा मराठीत अर्थ काय होतो? अस्मी. मीपणा, मीची जाणीव. असण्याची जाणीव. अस्मी म्हणजे मी आहे असणेपणाची जाणीव. असणेपणाची जाणीव म्हणजे अस्मिता आहे वाटतं. हा, मग प्रत्येकाला हाव का तुम्ही? हाव का? आपल्याकडे इकडे हाव म्हणते तो, आमच्याकडे आम्ही हाव तुम्ही हा असं हाव. आपल्या मराठवाडी बोललो मी. आहे असं मराठी प्रमाण मराठी आहे. आहेपणाची जाणीव आमच्याकडचे हाव म्हणण्याचे. कुठं हाव? तशा प्रकारे प्रत्येक जण आहेत ना, मग आहेपणाची जाणीव प्रत्येकाला आहे. लहानपणी होतो ते आज आहे, पण आपल्यात अस्मितेची जाणीव आहे. बरोबर आहे. परंतु ही अस्मिता कशातून आलेली आहे? अविद्येतून. म्हणजे आपल्याला जाणीव खरी आहे का मी कोण आहे याच ओळख नाही. म्हणजे अस्मिता सुद्धा काय आहे? अविद्या. दुसरा क्लेश आहे. आणि आपल्याला दुःखाचं कारण म्हणलं, हे क्लेश शब्दाचा अर्थ काय आहे? दुःख. क्लेश म्हणजे काय? दुःख. क्लेश म्हणजे दुःख. दुःख. दुःख आहे. तर अविद्या हा पहिलं दुःख झालं. अस्मितेत काय दुःख आहे बाबा असं तुम्ही म्हणाल? अविद्येत पण काय दुःख आहे आणि अस्मितेत पण काय दुःख आहे असं वाटेल. पण अस्मितेमध्ये आपण चुकीचं आहे हे समज आपला झाला की आपण म्हणतो मी लोकांना ओळखण्यात गैरसमज झाला माझा. अहो स्वतःला ओळखला का अगोदर? आपण म्हणतो बरं का, मी ओळखलो नाही, तो चुकीचा होता व्यक्ती असं म्हणतात ना प्रत्येक जण. माझा गैरसमज होता. तुमचा लहानपणापासून गैरसमज आहे, तो कुठं कुणाला माहिती आहे? मी हे आहे म्हणून दिवस आयुष्यभर वागतोय आणि तो तुम्ही नाहीच आहे. याच्या एवढा मोठा गैरसमज आहे का? मग अज्ञानच आहे ना ते. खोटेपणाची जाणीव आहे अस्मिता. बर का? अस्मिता. मी ही आहे, मी राम आहे, मी श्याम आहे, मी प्रवीण आहे, मी दीपाली आहे, मी संध्या आहे, मी डॉक्टर आहे, मी हे आहे, मी ती आहे, आणखी काहीतरी आहे, काहीतरी आहे, काहीतरी आहे. आहे 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 काय हो? खरं काय आहे ते माहिती पण नाही. मग ही अस्मिता सुद्धा दुःखाला कारण आहे. आणि अस्मिता कुठून आली? अविद्येमधून आली. कारण अविद्या काय आहे? खोटं दाखवते आणि खरं समस्त क्लेशांची जननी. हा, दुःखाची जननी आहे, क्लेशाची जननी अविद्या आहे. आपण पाहिलंय अविद्येपासून 12 निदान होते. म्हणजे दुःखाचं निदान केलं होतं गौतम बुद्धांनी बौद्ध दर्शनाने निदान केलं होतं. दुःखाचं निदान. दुःख का होतं? तर त्याची कारण 12 शोधले होते. कारण शोधत शोधत मागे 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 गेल्यानंतर संध्याताई शेवट कारण काय मिळालं? अविद्या. अविद्या प्राप्त झालं. अरे म्हणजे अविद्यात सगळ्या दुःखांचं मूळ आहे हे सगळे सांगतात. तो कळत नाही. कळतंय वळत नाही असं आहे. ठीक आहे, कळतंय सर, वळत नाही. प्रॉब्लेम वळण्याचा आहे. ठीक आहे, असो पुढे जाऊयात आपण. तर अविद्येतूनच अस्मिता तयार झाली. आणि ह्या अस्मिता काय आहे हे आता 6व्या सूत्रामध्ये पतंजली सांगतात. अस्मिता म्हणजे कळालं आपली असणेपणाची जाणीव. आपण इथे कशी व्याख्या केली आपण पाहू बरं का. आपण इथे अस्मितेची व्याख्या सूत्रानुसार पाहायचंय सर्वांनी. सूत्रावरती बोट ठेवायचं आहे. दृग्दर्शन शक्योरेकात्मते म्हणजे दृग म्हणजे शक्त्योः. दृग शक्ती म्हणजे पाहण्याची शक्ती. दर्शन शक्ती ज्या साधनाने अनुभव प्राप्त होतो ते उपकरण म्हणजे बुद्धी. या दोन्हीची एकरूपता, एकही बसल्यासारखे प्रतीत होणे म्हणजेच अस्मिता होय. म्हणजे दृक शक्ती आणि दर्शन शक्ती एकरूप भासणे हे आपलं झालंय अगोदर कुठेतरी बा. विवेक ख्याती, पुरुष, बुद्धी, बरोबर आहे. पारदर्शक झाल्यानंतर चित्त तदाकार भाषित व्हायला लागतं. इथे पाहिलं होतं चित्त चेतन आहे असं भाषित व्हायला लागतं म्हटलेलं आहे आपण. चित्त चैतन्य, बुद्धी चैतन्य असं पाहिलं होतं आपण. तशाच प्रकारे दृष्टा म्हणजे दृक्शक्ती म्हणजे अनुभव घेण्याची शक्ती. आणि ज्या साधनाने अनुभव घेतो, बरोबर, आपण अनुभव घेतो, बरोबर आहे. अनुभव घेणारी एक गोष्ट आहे, अनुभवाचं साधन एक बुद्धी आहे. आणि हे बुद्धी आणि चेतन हे एकच आहे असं भाषित होणे आणि तेच मी आहे समजणे, यालाच अस्मिता म्हटलेलं आहे. हे दुसरं अस्मिता आहे. आता पुढे आहे, नाही भाष्य वाचून दाखवतो. भाष्य. पुरुष पाहणारा व बुद्धी पाहण्याचे साधन आहे. पाहणारा कोण आहे? पुरुष. पुरुष म्हणजे काही सांगण्याची गरज नाही, चेतन.
जीवतत्वावर का पुरुष म्हणजे, तर ते जीवतत्व जे आहे ते पाहतं आणि कशामार्फत पाहतं? बुद्धीमार्फत पाहतं. बुद्धीमार्फत पाहतं. हा, बुद्धी हे साधन आहे. या दोन्हीची एका रूपात प्रतीत होणे अस्मिता क्लेशो आहे. भोक्तृशक्ती म्हणजे भोक्ता भोग्य शक्ती अत्यंत पृथक व अमिश्रित आहे. त्यांच्या मिश्रित रूपाने जी ती प्राप्त झाल्यास भोग सिद्ध होतो. स्वरूपाचे परिज्ञान झाल्यावर कैवल्य प्राप्त होते. भोग कसे असे म्हटलेले आहे. मोहामुळे आपल्याला बुद्धीपेक्षा वेगळे चेतन स्वरूप नित्य ज्ञान इत्यादी गुणसंपन्न न मानता बुद्धीत आत्म्याची प्रतीती करतो. हेच अस्मितेचं लक्षण आहे. म्हणजे काय सांगायचं आपल्याला? चेतन पुरुष पाहणारा आणि पाहण्याचं साधन काय आहे? बुद्धी. बुद्धीमार्फत ज्ञान घेतो. परंतु बुद्धीलाच स्वतः मानायला लागतो. बुद्धीलाच मी म्हणायला लागणे. ह्याला म्हणायचं दृक्शक्ती म्हणजे पुरुष आणि दर्शन शक्ती म्हणजे बुद्धी. या दोन्हीचं एकत्रीकरण करणे याच नाव अस्मिता आहे. आणि याच मुळे पुढे दुःखाचं भांडार समोर यायला लागतं. अशा प्रकार हा दुसरा क्लेश. काय आहे? पहिला अविद्या आहे, दुसरा अस्मिता आहे, दुसरा क्लेशाचं नाव आहे राग, तिसरा क्लेशाचं नाव आहे राग. राग म्हणजे आसक्ती, आकर्षण, आकर्षण, आसक्ती, प्रेम, आकर्षण. हो, मराठीमध्ये आपण राग कशाला म्हणतो? गुस्सा, हा, तसं द्वेष. हो, हा, हो, हे लक्षात ठेवा बरं. क्रोधाला इथे घ्यायचं नाही, नाही. रागाला. राग सुखानुशयी म्हणजे राग. अनुराग, प्रीती, आसक्ती, भावना. बरं का? राग म्हणजे आवड, द्वेष नाहीये. बरं का? लक्षात असावं, सर्वांनी लक्षात ठेवा. गोंधळ त्याविषयी प्रेम. बरं का? मी असे खूप जण करतात. म्हणजे व्यवहारामध्ये आपण रागच म्हणतो ना, राग आला नको, मला राग येतो बघा, असं म्हणतो ना आपण. हा, मग तसं नाही, गुस्सा नाही याचा. हा, तर राग म्हणजे प्रीती आहे हे सांगून आपण पुढे जाऊयात. आता रागाची व्याख्या काय केलेली आहे? सुखानुशयी. सुखानुशयी म्हणजे सुख अनुशयी म्हणजे सुख भोगल्यावर अंतःकरणात सुख व सुख साधनासाठी जी इच्छा तृष्णा लोभ आहे तो राग नावाचा क्लेश आहे. यालाच भाष्यकार काय सांगतात? सुख जाणणाऱ्याचे सुखस्मरणपूर्वक सुख किंवा सुख साधनामध्ये जी आकांक्षा तृष्णा लोभ आहे तो राग होय. याचं आपण थोडस चिंतन करूयात. काय आहे राग? कशाला म्हणायचं? जिथे सुखाचा अनुभव येतो त्याला आपल्याला आसक्ती निर्माण होते. बरं का? आपल्याला कोणता तरी एक पदार्थ खाल्ला आपण, बरोबर आहे, आणि त्यावेळेस तो पदार्थ आपल्याला आवडायला लागला म्हणजे काय निर्माण झाला? आपल्याला राग. पण राग कधी निर्माण होतो? तो पदार्थ आवडला पाहिजे. हे झाला रसनेचा विषय. आपण दृष्टीचा विषय पाहू. दृष्टीला पण आपण काहीतरी पाहतो आणि कोणीतरी गोष्ट आपण पाहिले आणि पाहण्याने काय झालं निर्माण? आपल्याला आनंद काय आलं? सुख आलं. कोणती तर गोष्ट पाहण्याने आपल्याला आनंद झाला. आपल्याला काय वाटतं? आता ते परत पाहावं, परत पाहावं. बरोबर आहे? म्हणजे सुखानुशयी राग. हा, इच्छा कधी होते? सुख जिथं प्राप्त होतं ते. गंध विषय घेऊयात. जिथं जो गंध सुगंध चांगला वाटतो त्याला घेण्याची इच्छा होते म्हणजे सुख होते, तिथे राग निर्माण होतो. असं सगळंच घ्या बरोबर. संध्याताई सगळा विषय आता लागू करा आता कोणत्या गोष्टीला. मग स्पर्श, बरोबर आहे. गरमी झाली की नको 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 वाटतं बाबा, नको का? सुख वाटत नाही ना तिथे. आणि एसी मध्ये हा काय मस्त आहे, छान वाटलं. सुखानुशयी राग. बरोबर आहे. आता हे ज्ञानेंद्रियाचं झालं, कर्मेंद्रियाचं झालं. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या सगळ्यांचा विषय घ्या बरं. सुखानुशयी राग ह्याच्यात विस्तार तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. एक ओळीमध्ये एक. बरोबर आहे? हाताला काय चांगलं वाटतं? सुखानुशयी राग. आणि काय नको वाटतं? पायाला काय नको वाटतं? इंद्रिय उपस्थ गुदा इत्यादी सगळ्या इंद्रियांना, हात पाय कान नाक डोळे स्पर्श सर्व इंद्रियांना. शेवटी मनालाही पहा. मनाला काय वाटतं? बुद्धीला काय वाटतं? चित्ताला काय वाटतं? व्यक्तीबद्दल काय वाटतं? हा व्यक्ती नको, तोंड बघू वाटत नाही. का बघू वाटत नाही बाबा? काय त्रास व्हायला तुम्हाला? कुण्या व्यक्तीचं तोंड बघा वाटत नाही का? तिथे राग नाही. आणि कुणा वारंवार भेटा वाटतं म्हणे, सारखं भेटा वाटतं. का भेटा वाटतं?
तिथे सुखाची जाणीव होते. जिथे सुखाची जाणीव होते तिथे राग निर्माण होतो. आलं लक्षात? कॉमन विषय. जिथे सुखाची जाणीव होते, सूत्रकारांनी काय सांगितलं? जिथे सुखाची सुखानुसई जाणीव राग होते तिथे काय निर्माण होतो? राग राग राग. निर्माण होतो. ही सरळ सरळ व्याख्या झाली. ठीक आहे. मग आता पुढचा क्लेश काय आहे? द्वेष. द्वेष. मग आता द्वेषाची व्याख्या अगदी अपोजिट आहे. दुःखानुशयी दुःखानुशयी द्वेष. जिथे दुःखाचा अनुभव येतो, जिथे दुःखाची जाणीव नाही येते, तिथे द्वेष निर्माण होतो. जहा नाही चैना वहा नाही रहना, असं कोणतं वाक्य मागं बोललं होतं बघा. टीव्ही बघत असतील तर. जहा नाही चैना वहा नाही रहना. नाही बघत नाहीत बहुतेक, राजकारणात पण बघत नाहीत काय किंवा असं कसं. मीच लई कळतंय. कोणतं म्हणलं होतं बघा एका नेत्यांनी, मंत्रीपद न मिळाल्यामुळं. आता कळेल. असो असो, नाव नाही घ्यायचं आपल्याला, काय पण पडलंय. हेच वाक्य बोललं होतं. पत्रकारांनी विचारलं होतं तुम्ही कुठे जाणार? म्हणे ते जहा नाही चैना वहा नाही रहना. आणखी तिथेच आहे. कळालं? असं म्हणले होते. म्हणजे मला समजावायचं बरं का, विषय आपल्याला घ्यायचा नाही, समजून घ्या. मी उदाहरण दिलं, दृष्टांताने चांगलं कळतं. म्हणजे जिथं चैन नाही, चैन म्हणजे जिथं सुख वाटत नाही तिथं राहायचं नाही, म्हणजे द्वेष करतात. द्वेष का होतो? जिथे दुःखाची जाणीव होते तिथं द्वेष निर्माण होतो. सूत्रकारांनी कसं सांगितलं? जिथे उन्हात पाय पोळायला लागले रस्त्यावरती, चालतो का? नाही का? नको नको का? दुःख होतं तिथे. दुःख जाणीव होते. तिखट गोड आंबट खरट तुरट, कुणाला जे काही पदार्थ आवडत नाही ते पदार्थ आपण खात नाही का? तिथं आनंदच येत नाही, सुख वाटतच नाही, तिथे दुःख वाटतं. जिथे दुःख वाटतं तिथे द्वेष निर्माण होतो, आणि जिथे दुःख वाटतं तिथे राग निर्माण होतो. राग निर्माण होतो. हे कॉमन आहे विषय. मग सगळ्या इंद्रियांचा ह्या विषयी, सगळ्या इंद्रियांबाबतही घेऊ शकतो, व्यक्तीबाबत घेऊ शकतो, विचाराबाबत सुद्धा. बरं का, मला तो विचार सुद्धा करावा वाटत नाही का? तो विचार सुद्धा मला आवडत नाही. भेटायचं तर जाऊ द्या तिकडं. काय म्हणतात, ते दृश्य आठवलं तर आणखी मला तो कसं किळसवाणं वाटतंय. काय दृश्य? कोणतं होतं दृश्य? तिथं दुःखाची जाणीव झाली होती. ते दृश्यात काय झालं होतं? दुःखाची जाणीव झाली होती. दृश्याच्या ठिकाणी आपण द्वेष निर्माण झाला. आणि काही दृश्य असतात परत परत आठवावे वाटतात. काही दृश्य परत परत आठवावे वाटतात. डोळे झाकून आठवले तरी सुद्धा चांगलं वाटतं. तो दिवस माझ्या जीवनामध्ये परत कधी येईल असं वाटतं. का? सुख वाटलं होतं. सुख वाटलं होतं तिथे राग निर्माण होतो. जिथे दुःख वाटतं तिथे द्वेष निर्माण होतो. काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. दुःख जाणणाऱ्याचे दुःख स्मरणपूर्वक दुःख किंवा दुःखाच्या साधना जो प्रतिकाराचा भाव, क्रोध करण्याचा भाव, मारण्याची इच्छा, क्रोध आहे, तो द्वेष होय. हा पहिला क्लेश काय होता? अविद्या. दुसरा क्लेश काय होता? अस्मिता. म्हणजे असणेपणाचं. मी पुरुष आणि बुद्धी हे एकच असण्याची जाणीव कशातून झाली? अज्ञानातून झाली. बरं, तिसरा क्लेश होता राग. राग कशातून झाला होता? वस्तूविषयीचा आणि स्वतःविषयीचं अज्ञान. यातूनच आपल्याला काहीतरी आवडतं आणि काहीतरी ना आवडतं. म्हणजे राग आणि द्वेष सुद्धा कशातूनच निर्माण झालेत? अज्ञानातूनच आपल्याला हवं नको वाटतं. काहीतरी गोष्ट हवी वाटते आणि काहीतरी गोष्ट नकोशी वाटते. आणि याच्या मागे सुद्धा कारण अविद्याच आहे, हे महर्षी पतंजली सांगतात. आता पुढे उरला एक क्लेश, त्याचं नाव आहे पाचवा क्लेश. त्याचं नाव आहे अभिनिवेश. त्याची व्याख्या काय करतात? स्वरसवाही विरिचो अपि तथारूढो. योगाची उच्च अवस्था प्राप्त न झालेल्या विद्वानांमध्ये व साधारण माणसामध्ये तसेच प्राण्यांमध्येही समान रूपाने विद्यमान असणाऱ्या मृत्यूच्या दुःखाने जो संस्कार, त्या संस्काराने उत्पन्न होणारे भय अभिनिवेश क्लेश म्हणविला जातो. आता सगळ्यात मोठा क्लेश अभिनिवेश आहे बा. आणि तो काय आहे म्हणतात? स्वरसवाही. बरं का, विदिशो अपि. विदिशो म्हणजे विद्वानांमध्ये सुद्धा
आणि सर्वांमध्ये सुद्धा म्हणजे योग तत्वाला न जाणणारे बरं का, इथे शब्द प्रयोग केला, योगाला न जाणलेले असे विद्वान. विद्वान म्हणजे बुद्धिवान फक्त बरं का, पुरुष ख्याती प्राप्त झालेले नाही. आता समजा उदाहरणार्थ आता म्हणून हे अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय बरं का. सरळ याचा अर्थ काय असेल? अभिनिवेश म्हणजे मृत्यूचे भय. मृत्यूचे भय. मग कुणा कुणाला मृत्यूचं भय नाही सांगा आता? प्रत्येकालाच कळलं आहे नाही. सर. प्रत्येकाला आहे. मग ते म्हणलं विदुषोपी तथा रूढो, प्रत्येकालाच भय आहे. मुंगी सुद्धा मृत्यूला भीते, सर्प सुद्धा मृत्यूला भीतो. बरोबर भीतो का नाही? भीतो. मांजरी भीते, कुत्र भीत, काय नाही ते मृत्यूचं भीती सर्वांनाच आहे. आणि पशु पक्ष्यांना सुद्धा आहे, आणि अज्ञानी मनुष्यालाही आहे, आणि बुद्धिवान म्हणजे विद्वान म्हणवल्या जाणाऱ्या बुद्धिवानाला सुद्धा मृत्यूचं भय आहे. कारण प्रत्येकाला का बरं भय आहे माहितीये? तर याच्यावरती झालेले संस्कार आहेत. किती जन्मामध्ये मेलेलं आहे. कोण कोण मेलं होतं? कुणाला मेलेलं आठवतं? इथल्या कुणाला आठवतं का? कोणाला आठवतं? आठवत नाही. कुणालाच आठवत नाही. स्वतः कोण मरून पाहिलंय का? नाही. मग का भेटतात? पूर्वसंस्कार. अनेक वेळा मेलेला आहे तो व्यक्ती, प्रत्येक वेळी मरतोय, प्रत्येक वेळी मरतोय, जन्मतोय. त्याला बौद्ध दर्शनात काय म्हणलंय हो संध्याताई? जाती भव. भव. हा, म्हणजे सतत येण्या जाण्याची प्रवृत्ती लागलेली आहे, सवय लागलेली आहे. फजिती घ्यायची सवय. किती वेळा यावे जन्मा, नित्य भावे फजित. प्रत्येक वेळी जन्माला येतो, कमवतो आणि मरतो. बाहेर नेऊन जाळतात लगे बिचाऱ्याला. कोणी पुरतात समजा, प्रत्येक वेळी जाळत नाहीत. कधी पुरत असतील, कधी जाळत असतील, कधी कुत्रे खात असतील. बरोबर आहे. प्रत्येक वेळेला फजिती करायची सवयच लागलेली. प्रत्येक वेळी जन्माला येतो भव, कारण ह्याच्यावर संस्कार पडले जन्माला यायचे. आणि भवाच्या नंतर मग मागे 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 घ्यावं लागेल. भव नष्ट करायचं असेल तर काय करावं लागेल? अविद्या नष्ट करावं लागेल. बौद्ध दर्शन हेच सांगतं, ते सुद्धा हेच आहे. कारण आपल्या चित्तावरती संस्कार झालेले आहेत. कशाचे? मृत्यूचे. आणि मृत्यूची भीती वाटण्याचे. मरण यातना कशा असतात सांगतात बरं का. कुठेतरी मी वाचलं, विंचू चावलेला असेल गरुड का कुठे? पुराण. काय? गरुड पुराणात असं दुःखापदचा प्रकार सांगितला तिथे. विंचू चावलाय कुणाला आतापर्यंत? चावलाय पण लहानपणी, आता कळत नाही. चावला होता पण खूप लहान असताना, म्हणजे ते कळत नाही. आता कळत नाही. मग काय कळत नाही? मग काय कळाले ना? कसे आग होते पहा विचारा त्यांना. असं सांगतात की एक विंचू चावला तर एवढी आग होते म्हणे अंगामध्ये. तर मग सांगतात एकाच वेळी हजारो लाखो विंचू चावल्यास जशी जाणीव होते, हजारो लाखो विंचू एकाच वेळेस एका क्षणाला चावले जातात. एवढी जी आग होते, दाह होतो, ते मृत्यूच्या समयी तेवढा भयंकर होतो म्हणे, असं सांगितलेलं आहे. मग म्हणून आपल्याला स्मृती राहत नाही बरं का. आपल्याला काम अगोदरचा जन्म आठवत नाही माहितीये. विभूतीपादामध्ये आपल्याला कळेल की पूर्वजन्माची स्मृती कशी, कोणत्या कशाद्वारे सिद्धी प्राप्त होते. काही जणाला स्मृती असते पूर्वजन्माची आणि आपल्याला नाहीये का? तर त्यांना सिद्धी. प्रत्येक मरते वेळी आपल्याला एवढं टॉर्चर केलं जातं, टॉर्चर. सर प्रत्येकालाच तसं होतं का? प्रत्येकालाच तसं होतं? हो, प्रत्येकाला होतं. जे पुण्यात्मा आहेत त्यांना, ज्यांना कमी त्रास होतो, त्यांना स्मृती राहते. म्हणून काही काही आहेत असे व्यक्ती की त्यांना अगोदरच्या जन्माची स्मृती जशाला तशी होती. आपल्याला पुढे कुठं तर सांगायचंय, जाऊ द्या, कैवल्य पदाच्या वेळेस सांगायचे, आता नको ते गोष्ट सांगायला. बाकीच्या गोष्टी मी सांगतो खूप वेळा. आणखी आपल्या लायब्ररीमध्ये एक पुस्तक आहे, परलोक आणि पुनर्जन्मांक. आपल्या लायब्ररीमध्ये कल्याणचा अंक आहे, त्यामध्ये अख्ख्या कथा आहेत ह्या परलोकाच्या आणि पुनर्जन्माच्या सत्य घटना. आणि व्यवहारामध्ये आपण पाहतो पूर्वजन्माच्या गोष्टी सांगणारे व्यक्ती आहेत. म्हणजे मृत्यूच्या समयी ज्यांना त्रास झालेला नाही, मग त्यांना आठवते. आपल्याला मृत्यूच्या वेळेस खूप मोठं संकट आलेलं असतं, खूप त्रास झाला असल्या कारणाने स्मृतीभ्रंश होतो, बुद्धी नष्ट होते, पण संस्कार राहतात बरं का, संस्कार राहतात. मग मरणाचं भय न मरता आपल्याला मृत्यूचं भय आहे, आणि हे प्रत्येक जीवामध्ये आहे भय असं सांगतात. आणि हे नाव आहे अभिनिवेश.
म्हणून आपल्यावर टांगती तलवार आहे मृत्यूची. आपण दिवस रात्र भितो मरणाला. मग आपण डॉक्टरकडे जातो म्हणजे मरण टाळाय नाही बरं का. तात्पुरतं आपण लांबवतोय मरण टाळाय जात नाही. कोणताच डॉक्टर नाही मरण टाळायचा. मरण टाळायचा डॉक्टर नाही कोणीच आला. मृत्यूच टाळत नाही, लांबवतो फक्त. असं आहे आपल्याला. ठीक आहे चला. तर हे प्रत्येकामध्येच दोष आहे असं सांगतात. आणि ह्याची जी भीती आहे त्याच नाव आहे अभिनिवेश. मग प्रत्येकामध्ये अभिनिवेश आहे म्हणजे 5 क्लेशापैकी हा क्लेशही आहेच आहे बरं का. रागद्वेष कमी अधिक प्रमाणात असतील परंतु अभिनिवेश खूप मोठ्या प्रमाणात असतो. अभिनिवेश असतो. रागद्वेष एखाद्या वेळेस जाऊ द्या, विसरून जाईल, जाऊ द्या, झालं गेलं विसरून जावा, झालं गेलं गंगेला मिळालं असं आपण म्हणू. रागद्वेष कमी होतील परंतु अभिनिवेश संपत नाही. अभिनिवेश प्रत्येक जीवामध्ये हा क्लेश आहे. असे 5 क्लेश झाले. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अविद्या म्हणजे काय सर्वांनी आता डोळे झाकून पाहायचंय. अविद्या म्हणजे काय? अनित्या अशुची दुःखानात्मसो नित्य शुची सुखात्मख्यातीर अविद्या. नित्याला नित्य समजणे, अशुचीला शुची समजणे, दुःखाला सुख समजणे, अनात्माला आत्म समजणे, याच नाव अज्ञान आहे असं सांगितलं. या अज्ञानातूनच अस्मिता तयार होते. अस्मिता म्हणजे काय? दृक्दर्शन शक्त्योरेकात्मते वा अस्मिता. दृक शक्ती, दृष्टा आणि दर्शन शक्ती म्हणजे बुद्धी आणि पुरुष यांचं ऐक्यच भासित होणे, याच नाव अस्मिता आहे. हाही क्लेशाचा दुसरा प्रकार आहे. तिसरा क्लेश काय आहे तर यातूनच अगोदर आपल्याला अज्ञान आहे. अज्ञानातून काय झालं? संध्याताई 4 गोष्टी प्राप्त झाल्या. ह्याच्यात ते, त्याच्यात ते, त्याच्यात ते, त्याच्यात ते दिसतं. आणि त्यात नित्य, दुःखात सुख, अशुचित शुची, अनात्मात हे प्रतीत होतं. यातूनच आपल्याला अस्मितेची जाणीव होते. आणि अस्मितेतूनच पुन्हा मी हा आहे आणि हा माझा आहे. हा माझा आहे. माझा आहे म्हणलं की राग, हा मी आहे आणि हा माझा विरोधक आहे म्हणून त्याच्याबद्दल द्वेष. बरोबर आहे. अविद्येतूनच अस्मिता तयार झाली, अविद्येतूनच राग तयार झाला, अविद्येतूनच द्वेष सुद्धा तयार झाला. आणि अविद्येतूनच काय तयार झालं होतं? दुसरा क्लेश अस्मी, अस्मिता, असण्याची भावना. म्हणून आपल्याला सतत राहावं वाटतं, आपल्याला वाटत नाही कधीच मरावं, मग राहणेपणाची भावना. आणि म्हणून अविद्येतूनच अस्मिता आणि अविद्येतूनच अभिनिवेश तयार झाला. अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय, कारण राहण्याची भावना आणि मरू नये अशी भावना. अलग लक्षात? हे अशा प्रकारचे 5 क्लेश सांगितले गेलेले आहेत. आणि हे 5 क्लेश हे का बरं सांगितले? सुरुवात कुठून झाली? वापस फिरा आता थोडं. क्रियायोगामुळे हे पंचक्लेश कमी होतात. क्रियायोगामुळे तणू होतात. तणू होतात. क्लेश तणू छिन्न विच्छिन्न. ते सांगितलं. ठीक आहे, लक्षात आहे म्हणजे तुमच्या. तर हे क्लेशाचं प्रकरण झालं. आता पुढे काय सांगतात? अभिनिवेश हा 5 क्लेश झाले. आता या 5 क्लेशाबाबत काय सांगत आहेत पुढील सूत्रामध्ये पाहूयात आपण. बरोबर आहे ना? सूत्र चुकाय मध्ये राहिलं नाही ना कोणतं? हा बरोबर आहे. चला. ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म. ते म्हणजे कोणते? ते म्हणजे हे अगोदर सांगितलेले काय अगोदर इत्यादी. आता ते कसे करायचे कमी हे पहा. आता ते अविद्या इत्यादी क्लेश क्रियायोग व विवेक ख्यातीद्वारे निर्बलतेला प्राप्त होत भाजलेल्या बीजाप्रमाणे झालेले त्यांच्या उत्पत्तीचे कारण असलेले चित्त प्रकृतीमध्ये लीन झाल्यावर समाप्त करणे योग्य आहेत. वा, खूप छान. काय म्हणलंय? प्रसव हे या. परवा दिवशी दुर्गावकर सरांशी चर्चा झाली. प्रसव म्हणजे काय हो? जन्म देण्याची किंवा निर्मिती. प्रसव झाली म्हणजे जन्मलो. आणि प्रसव आणि प्रतिप्रसव. प्रति म्हणजे परत, अव्यक्त. नाही,
शब्दशः करतोय, बरोबर आहे. पोटातून बाहेर हा. आलं आणि ज्यातून आला होता तो वापस जाणे. आलं लक्षात? हा. तर आपल्याला दर्शनाचे माहिती आहेत 25 तत्व. ज्याच्यातून जे आलंय ते त्याच्यामध्ये जाणे. विलीन प्रसव होणे. म्हणजे एक जन्म 2 तत्व होते अगोदर. कोण होते? पुरुष आणि प्रकृती. प्रकृती पुरुष. प्रकृतीतून प्रसव काय झाला अगोदर? महत महत झाली बुद्धी. अहंकार. महत असं अहंकार. असेल. हा. कार्य कारणामध्ये विलीन होणे याला काय म्हणायचं? कार्य प्रतिप्रसव. बरोबर आहे. आणि प्रतिप्रसव. कारणातून कार्य निर्माण होणे याला म्हणायचं प्रसव. प्रसवणे. प्रसवणे आणि प्रतिप्रसव. मग हे काय आहेत? जे दुःख आहेत, जे अविद्या इत्यादी क्लेश हे कधी होतात? क्रियायोगाद्वारे आणि विवेक ख्यातीद्वारे. काय होतं? याचं जे कारण आहे, कशाचं कारण आहे? क्लेशाचं. क्लेशाचं कारण काय आहेत? इंद्रिये, चित्त, जाणीव. मग त्या चित्ताचं कारण काय आहे? अहंकार. अहंकाराचं कारण काय आहे? महत्बुद्धी. बुद्धीचं कारण काय आहे? प्रकृती. प्रकृती. आणि कार्य कारणामध्ये गेल्यानंतर काय होईल? पुरुष प्रकृती संबंध. आणि त्यामुळे काय? प्रकृती मध्ये चित्तलीन झाल्यानंतर क्लेश सुद्धा क्षीण होतात. या क्लेशांना हरवण्याचा मार्ग काय आहे? ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म सांगतात. योगाचे कृत कार्य चित्त प्रकृतीमध्ये लीन झाल्यामुळे त्याच्याबरोबर हे 5 क्लेश लीन होत असतात. चित्त बर का. म्हणून योग चित्त वृत्ती निरोध. चित्तवृत्तीचा निरोध होतो त्यावेळेस काय होतं? चित्त त्याच्या मूळ प्रकृती होतं, लीन होतं. त्यावेळेस दुःख सुद्धा नष्ट व्हायला लागतं. आता पुढील सूत्रासाठी अवतरणिका आलेली आहे. काय आहे अवतरणिका? बीज रूपाला प्राप्त झालेल्या परंतु नष्ट न झालेल्या क्लेशांबाबत सांगतात. आता ते प्रतिप्रसव हे या सूक्ष्म. आता इथं काय सांगतात? जे निर्बीज झालेले नाही, बीज रूपाला प्राप्त झालेल्या परंतु नष्ट न झालेल्या क्लेशांची स्थिती सांगतात. आता न नष्ट झालेल्या क्लेशाबाबत आता सांगत आहेत 11व्या सूत्रामध्ये. ध्यान हे यास्तद्वृत्तयः. ध्यान हे यास्तद्वृत्तयः. त्या 5 क्लेशांच्या स्थूल वृत्ती ज्या क्रियायोगाद्वारे निर्बल केलेल्या असतात त्या विवेक ख्यातीद्वारा त्याग्य करण्यायोग्य असतात. म्हणजे आपण काय पाहिलं होतं? क्रियायोगानंतर सूत्र काय होतं? तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान. नाही हा बरोबर, ईश्वर प्रणिधान आणि क्रियायोग. पुढील सूत्र समाधी भावनार्थ. क्लेश काय करायचं होतं? तनु करायचे होते, निर्बल करायचे होते, नष्ट करायचे नव्हते. तनु अवस्थेला उदार विच्छिन्न तनु आणि प्रसुप्त आपण असं पाहिलं होतं. निर्बल केले क्लेश. क्लेश कसे केले? निर्बल केले होते. क्लेशांच्या स्थूल वृत्तीच्या क्रियायोगाद्वारे काय होतात? निर्बल केलेले असतात आणि आता त्याच विवेक ख्यातीद्वारे त्याग करण्यायोग्य असतात असं सांगत आहेत. आता भाष्यकार काय सांगतात त्याबाबत? क्लेशांच्या ज्या ज्या स्थूल वृत्ती आहेत त्या क्रियायोगाद्वारे सूक्ष्म केल्या जातात. क्लेशांच्या स्थूल वृत्ती क्रियायोगाद्वारे काय होतात? सूक्ष्म होतात. प्रसंख्याद्वारे नष्ट करण्यायोग्य असतात. ज्यामुळे त्या सूक्ष्म व्हाव्यात, दग्धबीजाप्रमाणे व्हाव्यात. ज्या प्रकारे वस्त्रांचा स्थूल मल प्रथम दूर केला जातो, नंतर प्रयत्नपूर्वक सूक्ष्म मल दूर केला जातो, त्याच प्रकारे क्लेशांच्या स्थूल वृत्ती अल्प प्रयत्नाने दूर करण्यायोग्य असतात, पण सूक्ष्म वृत्ती अधिक प्रयत्नाने दूर करण्यायोग्य असतात. कळालं? कपडे धुतात का हो बाया इथल्या? कपडे धुणारे असतील तर कळत असेल. काय सांगितलं इथं? भाष्यकाराने दिलंय बरं का, मी माझं उदाहरण देत नाही. हो बरोबर. कपडे धुलं तर कळेल. बघा सुंदर उदाहरण दिलंय. आधी सूक्ष्म, आधी स्थूल क्लेश सहज नष्ट होतात. म्हणजे मोठे मोठे डाग पडलेले असतात बघा कपड्याला, ते लवकर निघतात. आणि काही काही ते सूक्ष्म असतात, ते डाग लवकर निघत नाहीत. जिद्दी डाग बघा, जिद्दी डाग असतात ते जात नाहीत, ते घट्ट बसलेले डाग माहिती का. ढोबळाचे डाग आहेत मोठे मोठे, ते सहज जातात. तर इथं कपड्याचं उदाहरण दिलेलं आहे भाष्यकारांनी. व्यास महाराज काय सांगतात? स्थूल डाग हे लवकर जातात
परंतु सूक्ष्म डाग हे लवकर जात नाहीत. तर यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतात प्रयत्नपूर्वक असं सांगतात. ठीक आहे, पुढे आता प्रयत्नाबाबत विषय पुढे सांगणार आहेत. आता या क्लेशांचं मूळ सांगत आहेत. क्लेशामुळे काय होतं हे परिणाम सांगत आहेत. आता 12वं सूत्र पाहायचं आहे. क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्ट जन्मवेदनीः. क्लेशमूलः कर्माशयो दृष्टादृष्ट जन्मवेदनीयाः. म्हणजे या क्लेशांचं मूल ज्या कर्म समुदायाचे अविद्या इत्यादी क्लेश कारण आहेत, तो कर्म समुदाय वर्तमान व भावी जन्मात फल भोगावयास लावणारा असतो. अविद्या काय आहे? कारण आहे. कशाचं? क्लेशाचं. कर्म समुदायाचे अविद्या इत्यादी क्लेश कारण आहेत. अविद्या इत्यादी क्लेशामुळे कर्म निर्माण होतं, बरं का. आणि तो कर्म समुदाय वर्तमान व भावी जन्म फळ भोगावयास लावणार असतो. दृष्ट आणि अदृष्ट. दृष्ट म्हणजे आता दिसत असलेलं, अदृष्ट म्हणजे मागे भोगावं लागतं. जन्म वेदनीया. हा जन्म म्हणजे जन्माची वेदना, वृद्धत्वाची वेदना, आजाराची वेदना, भोगाची वेदना इत्यादी दुःख, जन्म इत्यादी दुःखांचं भोगवणारे असतात. काय? कर्म समुदाय. आपण पाहिलंय पहा, पुढे अगोदर पाहिलंय काय? कर्माशय जैन दर्शनामध्ये बघितलं. जैन दर्शनात पण कर्म पाहिजे. इथे सुद्धा सांगितलं होतं भाष्यकारांनी वृत्ती निरोध झाल्यानंतर काय काय होतं. हो, संप्रज्ञात समाधी असंप्रज्ञातकडे कशी नेते, हा विषय होता. तसं इथं सांगतात हे क्लेश काय करतात. कर्म समुदाय जो असतो तो वर्तमान व भावी जन्माचे फळ भोगावयास लावणारा असतो. पुण्य पाप कर्माशय काम क्रोध लोभ मोह क्रोधाने उत्पन्न होतो. तो कर्माशय वर्तमान जन्मात व भावी जन्मात फळ देण्यायोग्य असतो. त्यांच्यामधून तीव्र वेगाने मंत्र जप समाधीद्वारे संपादित केलेला किंवा ईश्वर देव महर्षी महानुभावांच्या आराधनेने संपादित केलेला तो पुण्यकर्माशय शीघ्र फळ देतो. याच प्रकारे तीव्र क्लेशांद्वारे भीत रुग्ण कृपापात्र विश्वस्त महानुभाव व तपस्वीवर वारंवार केलेला अपकारही पाप कर्माशयाचे शीघ्र फळ देतो. जसे नंदीश्वर कुमार मनुष्यत्व सोडून देवत्वाला प्राप्त झाला, याच प्रकारे नहुष हा देवांचा राजा आपली उच्च स्थिती सोडून निम्न स्थितीला प्राप्त झाला. त्यापैकी अत्यंत निम्न कर्म करणाऱ्या माणसांचा कर्माशय वर्तमान जन्मात फळ देणारा नसतो. क्षीण क्लेश असणाऱ्या तत्वविद्या योग्यांचा कर्माशयही पुढच्या जन्मात फळ देणारा नसतो. काय सांगितलंय? म्हणजे नहुष इत्यादी मनुष्यतेला प्राप्त झाले, म्हणजे देव मनुष्यतेला प्राप्त झाले, मनुष्य नरकाला प्राप्त झाले, किंवा मनुष्याची उच्चतेला प्राप्त झाले, असे उदाहरण दिले बरं का. म्हणजे कर्माचं फल आहे हे. काय आहे? कर्माचं फल आहे. चांगल्या कर्माचं फल चांगलं मिळतं, दृष्ट किंवा अदृष्ट. आणि वाईट कर्माचं फल सुद्धा दृष्ट किंवा अदृष्ट स्वरूपामध्ये प्राप्त होतं, असं भाष्यकारांनी सांगितलेलं आहे. आपल्याला भाष्य नाही पाहायचं, ओनली सूत्र, फक्त सूत्रच पाहायला पाहिजे. थांबलेलं बरं बहुतेक इथे. आपण 12 सूत्र झाले, आपण पुढे घेऊयात यात. तुम्हाला कंटाळा येतो ना जास्त वेळ एकच घेतलं की. ठीक आहे, आपण थांबूया.